महाराष्ट्र व गुजरात राज्यात कार्यक्षेत्र असलेल्या गेल्या 55 वर्षांपासून पारदर्शक व्यवहार, विनम्र व तत्पर सेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या द हस्ती कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या मल्टीस्टेट बँकेच्या 23व्या शाखेचा शुभारंभ आज नाशिक शहरातील सिडको परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालाय। त्रिमूर्ती चौक सिम्बॉयसिस रोड येथील मालपाणी सेंट्रल येथे नव्या शाखेचे उद्घाटन आमदार सौ सीमाताई महेश्वरी यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोहनलालजी भंडारी, अध्यक्ष नामको हॉस्पिटल व संचालक नामको बँक होते। यावेळी आशिषजी नहार, अध्यक्ष निमा नाशिक, विश्वासजी ठाकूर, माजी अध्यक्ष महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक असोसिएशन व चेअरमॅन विश्वास कोऑपरेटिव्ह बँक नाशिक, तसेच अजयजी ब्रह्मेजा, अध्यक्ष महाराष्ट्र अर्बन कोऑप बँक बँक्स फेडरेशन मुंबई यांची प्रमुख उपस्थिती होती। शुभारंभानिमित्त सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद व उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी बँकेचे चेअरमॅन कैलास कांतीलालजी जैन, व्हाईस चेअरमॅन संजय नेमीचंदजी जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश केसरी मलजी जैन, चेअरमॅन मदनलाल शांतीलालजी जैन तसेच सर्व संचालक, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य आणि नाशिक शाखा सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते। बँकेची आर्थिक प्रगती ही उल्लेखनीय असून सध्या 1325 कोटींपेक्षा अधिक ठेवी, 800 कोटींपेक्षा अधिक कर्ज वाटप, 228.52 कोटी स्वनिधी, 24.77 कोटी निव्वळ नफा आणि सलग 14 वर्षे 0% नेट एनपीए अशी भक्कम आर्थिक कामगिरी बँकेने नोंदवली आहे। तसेच बँकेला 37 राष्ट्रीय व 26 राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलाय। सध्या महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये कार्यरत असलेल्या हस्ती बँकेची नाशिक शाखा ही 23वी शाखा असून ग्राहकांना आधुनिक, विश्वासार्ह व गुणवत्तापूर्ण बँकिंग सेवा उपलब्ध करून देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आलाय। प्रतिज्ञा आमची, प्रगती तुमची या ब्रीद वाक्याला साजेसा ग्राहक अभिमुख सेवाभाव जपत हस्ती बँक नाशिककरांच्या सेवेत दाखल झाली आहे। सिडको विभागामध्ये आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय भंडारी, त्याचबरोबर सोनलालजी भंडारी उपस्थित असलेले बँकेचे तज्ञ, विश्वास बँकेचे विश्वासजी ठाकूर, त्याचबरोबर निमाचे अध्यक्ष आशिषजी नहार, इथे अनेक मान्यवर उपस्थित आहेत। अजयजी ब्रह्मेजा, बापूजी गांगुर्डे, प्रकाशजी चकोर, सुरेशजी गांगुर्डे, त्याचबरोबर सर्वच या उद्घाटनासाठी जमलेले बंधू आणि भगिनींनो, आज मला या कार्यक्रमात पोहोचण्याचा झाला। 4 कोटी लोकांना नशामुक्त भारत म्हणजे ड्रग फ्री इंडिया ची शपथ घेण्याचा कार्यक्रम ठेवलेला होता आणि आरोग्य विज्ञानपीठ म्हणजे मसरूळच्या पुढे मी होते, तिथून यायलाच मला जवळपास अर्धा तास लागला आणि त्यामुळे आपल्या कार्यक्रमात पोहोचण्यास उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते। आज या परिसरात ही बँक सुरू होते आहे त्याचा मला खूप मनापासून आनंद होतो आहे, कारण बँकेची पार्श्वभूमी आपण सगळ्यांनी आधीच्या वक्त्यांकडून ऐकलेलं आहे। अतिशय जुनी बँक आहे आणि 23वी शाखा आहे। त्याचबरोबर अनेक लोकांचा विश्वास या बँकेने मिळवलेला आहे आणि मुख्य म्हणजे मला आता आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की इथे चेअरमन नाही किंवा कोणीही संचालक असं नाही, तर सगळे विश्वस्त आहेत। आज बऱ्याच बँकांची परिस्थिती आपण बघतो की सुरुवातीला सुरू झाल्यानंतर मग संचालकांमध्येच बऱ्याच कर्ज घेतलं जातं आणि मग त्या बँकेला अडचणीत आणलं जातं। अशा अनेक बँका आज नाशिकमध्ये सुद्धा आहेत, परंतु आपण ही 23वी शाखा सुरू करत असताना खूप चांगलं उद्दिष्ट इथे डोळ्यासमोर आहे आणि त्यामुळे निश्चितच या परिसरातील जे कोणी शेतकरी बांधव असतील, आमच्या बचत गटांच्या महिला असतील, त्याचबरोबर छोटे मोठे व्यावसायिक असतील, व्यापारी असतील, या सगळ्यांना या बँकेचा खूप चांगला फायदा होणार आहे। कारण आपण जे काय त्यांना लाभांश देणार आहे, जे काय सुविधा देणार आहे त्या निश्चितच त्यांना उपयोगी पडणाऱ्या अशा आहेत। आज ही नुसती बँक नसून किंवा इमारत नसून आज इथून अनेक आर्थिक व्यवहार होणार आहेत आणि त्यामुळे याच्यातनं फक्त त्या व्यक्तीची प्रगती नाही होणार, तर त्यातून आपल्या समाजाची, त्याचबरोबर आपल्या राष्ट्राची प्रगती ही सुद्धा होणार आहे। त्यामुळे बँक किती महत्त्वपूर्ण आहे आपल्या या परिसरात हे आपल्याला लक्षात आलंच असेल। मी आपल्या या बँकेला मनापासून शुभेच्छा देते। तसं मग आशिषजींनी सांगितलं की सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर सध्या मोठ्या प्रमाणात आपल्या नाशिकमध्ये कामं सुरू आहेत आणि त्यामुळे थोडी गैरसोय नागरिकांची होत आहे,
परंतु हे कामं निश्चितच आपल्याला चांगले 6 महिन्यांनी दिसतील की सिंहस्थासाठी जो विकास निधी दिलेला आहे त्यातून नाशिकचा विकास हा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे. रिंग रोड असेल किंवा अंतर्गत रस्ते असतील किंवा जी विकास कामं होणार आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त जवळपास 41 बँका त्या आहेत. महाराष्ट्रातल्या कोणत्याच जिल्ह्यात बॉम्बे पुन्हा सोडलं तर एवढ्या बँका नाही आहेत आणि 41 बँका व्यवस्थित चालतात म्हणजे नाशिक जिल्ह्यातल्या सर्व जनतेचं कोऑपरेटिव्हवरती विश्वास आहे आणि हा विश्वास हस्ती बँकेला सुद्धा प्राप्त होईल. हीच या ठिकाणी मी त्यांना गवई देतो. बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. उत्तर भाऊ तसेच या बँकेचे चेअरमन सर्व संचालक मंडळ समोर बसलेले बंधू आणि भगिनी सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. खरं तर कोणतीही कोऑपरेटिव्ह बँक म्हटली तर त्याच्या पाठीमागे कोणा तरी हात असतो. जर तांबू बँक म्हटलं का हुकुमतेची बागमार, हस्ती बँक हस्ती जैन यांनी 55 वर्षापूर्वी स्वप्न बघितलं आणि हस्ती कोऑपरेटिव्ह बँक स्थापन केले. मित्र त्यावेळी जर विचार केला बँक स्थापन करायची म्हणजे फार मोठी गोष्ट होती. घरोघरी जाऊन प्रत्येकाकडून डिपॉझिट मागायचं आणि बँक चालवायची आणि अशी बँक ही 55 वर्षापासून आजपर्यंत नाशिकमध्ये पोहोचली. या नाशिकच्या वैभवात भर पाडण्याचं काम हस्ती बँकेने केलं त्याबद्दल त्यांचं मनापासून स्वागत करतो. खरं तर नाशिकमध्ये अनेक इंडस्ट्री असेल, व्यापारी असतील, सगळ्यांना आर्थिक मदतीची गरज असते. कोणत्या ना कोणत्या बँकेची मदत झाली म्हणजे त्याला मदत झाली, त्याला मदत झाली म्हणजे गावाला मदत झाली असं आपण मानतो. खरं मी आपल्या सर्वांना विनंती करेन तर व्यापारी वर्गानेच या प्रायव्हेट बँका असतात, नॅशनल बँका मोठ्या केल्या आहे. खरं तर ज्यावेळेस ह्या प्रायव्हेट बँका नॅशनल बँका नव्हत्या त्यावेळेस कोऑपरेटिव्ह बँकेनेच प्रत्येकाला हात दिलेले आहे. म्हणजे झोपडीत राहण्याला घर दिलेले, घरवाल्याला दुकान दिलेले, दुकानवाल्याला इंडस्ट्री केली आहे, हे कोऑपरेटिव्ह बँकेने केलेलं आहे. मित्र पण आज आपण कोऑपरेटिव्ह बँकेला विसरत चाललो असं मला वाटतं. थोड्याशा लालसा पोटी 0.5% व्याजदर कमी, 1% व्याजदर कमी मुळे आपण अनेक जण कोऑपरेटिव्ह बँक सोडून नॅशनल बँक आणि प्रायव्हेट बँकेकडे वळाले. मित्र आपण घेतलेले कर्ज प्रायव्हेट बँकेतून असेल, नॅशनल बँकेतून असेल, कारण त्या बँकेत ठेवलेलं डिपॉझिट याच्यातून मिळणाऱ्या नफ्याचे मालक हे ते स्वतः असतात. परंतु कोऑपरेटिव्ह बँकेत ठेवलेलं डिपॉझिट आणि घेतलेलं कर्ज याच्यातून मिळालेला जो नफा आहे त्याचे मालक आपण असतात हे आपण समजून घेतलं पाहिजे. हस्ती बँकेच्या या 23व्या शाखेचं उद्घाटन नाशिक शहरात झालेलं आहे आणि नाशिककरांकरता ही सुवर्ण संधी आहे. त्याचप्रमाणे हस्ती बँकेला नाशिककरांच्या सेवेची संधी या निमित्तानं मिळणार आहे. विशेष करून उत्तर खानदेशमध्ये प्रसिद्ध असलेल्या आणि नावलौकिक असलेल्या हस्ती बँक शिडको परिसरात असलेल्या सर्व रहिवाशांकरता, व्यापाऱ्यांकरता एक उत्तम असं व्यवसायाकरता माध्यम ठरणार आहे. सुलभ अशी लोन प्रक्रिया, त्याचप्रमाणे उत्कृष्ट अशी सेवा आणि इंटरनेट बँकिंग पासून तर SMS वगैरे सगळ्या अत्याधुनिक सेवा या बँकेच्या माध्यमातून ग्राहकांना देण्याचा प्रयत्न असणार आहे. मी पुन्हा एकदा नाशिककरांना खूप खूप धन्यवाद देतो की या माध्यमात ते अतिशय चांगल्या पद्धतीने करता येईल. हस्ती बँक ही फक्त बँक नाही, एक समाजसेवा करण्याचं माध्यम आहे हे धरून आहे. 55 आज ज्या स्थितीमध्ये हस्ती बँक आहे हे आम्हाला सगळ्यांना जाणून आहे, आम्ही सगळ्या पिढीला, पुढच्या पिढीला, की गेल्या 55 वर्षामध्ये 3 पिढींनी या बँकेसाठी सेवा दिलेली आहे. त्यांचे अनेक सहकारी, अधिकारी, वेळोवेळचे संचालक मंडळ या सगळ्यांच्या सेवेमुळे, ग्राहकांच्या प्रेमामुळे आणि सभासदांच्या आशीर्वादामुळे आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. हस्ती बँक कशी आहे की अजून 10 वर्षापूर्वी बँकेचा स्वतःचा RTGS NEFT कोड होता. जेव्हा लोक दुसऱ्याच्या बँकेचा IFSC कोड वापरत होते त्यापेक्षा आदरणीय काकाजींनी धोरण ठेवलं की नाही, आपल्या बँकेमध्ये आपण कारण दुसऱ्याच्या बँकेतनं जेव्हा IFSC कोड वापरतो तर कस्टमरला एक दिवस उशिरा पैसा मिळतो. स्वतःचाच कोड असायला पाहिजे, कस्टमरला त्याच दिवशी पैसा मिळाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी किती खर्च लागला म्हणजे त्यावेळेला ते योजना करण्यासाठी 1 कोटीचा खर्च होता. तेवढं उत्पन्न नव्हतं त्याच्यासमोर, पण त्यांचं धोरण अतिशय स्पष्ट होतं की सभासदांच्या सेवेसाठी बँक निर्माण झालेली आहे, तर ती सगळी सभासद सेवा त्यांना दिली गेली पाहिजे. मला सांगायला अतिशय गर्व वाटतो की आज डिजिटल बँकमध्ये म्हणजे मोबाईल बँकिंग आहे, QR कोड आहे, IMPS आहे, बँकेच्या स्वतःची नेट बँकिंग सेवा पण आहे. अशा सगळ्या सेवा बँकेमार्फत दिल्या जातात. इव्हन ऑनलाईन टॅक्स पेमेंट करायचं असेल ते हस्ती बँकेत होऊ शकतं. तर अशी विविध सेवा हस्ती बँकेद्वारे दिली जाते आहे. मी परत एकदा आपल्या सगळ्यांचं
सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे. माझी एकच आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आपल्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये, आपल्या वेगवेगळ्या बँकेमध्ये असतात, नॅशनलाइज बँकेत बरेच असतात, कमर्शियल बँकेमध्ये आहेत, पण या ज्या सहकारी बँका आहेत ना, ह्या तुमच्या गावातल्या आहेत, या तुमच्या हक्काच्या बँका आहेत. हे तुम्ही मुळात लक्षात घ्या. सहकारी बँकेच्या चेअरमनला केव्हाही काढता येतं आणि केव्हाही त्याच्याकडे तुम्हाला काही मागणी करता येते. आणि या सहकारी बँकेचा मेन बेसच असा आहे की ज्याला पत नाही त्याला पत निर्माण करून देतं. पण आमचं दुर्दैव असं आहे की आमच्याकडे खातं उघडतं, आमच्याकडून कर्ज घेतलं जातं आणि 1 वर्षानंतर तुमचा बँकेचा व्याजदर जास्त आहे म्हणून ते खाजगी बँकेकडे किंवा दुसऱ्या बँकेकडे जातात. आणि त्या बँकेकडून असं आधी सांगितलेलं जातं की बाबा तुला, त्याला जर समजा 5 कोटी पाहिजे असतील, तिथं 3 कोटी मिळतात, आम्ही 5 कोटी द्यायला तयार होतो ओळखीतून. त्याला सांगतात तिथं 1 वर्षभर अकाउंट चांगलं चालू आणि तू नंतर आमच्याकडे ये, मग आम्ही तुला हे करतो. आणि मग तो 1-2% जातो. हे आमचं एक दुर्दैव आहे. माझी इथं बसलेल्यांना सगळ्यांना एक विनंती आहे की या सगळ्या बँका तुमच्या घरातल्या आहेत, तुमच्या अडीअडचणीला सक्षमतेने उभ्या राहणाऱ्या या सगळ्या सहकारी बँका आहेत. नुसती हस्ती बँक असं म्हणत नाही. या नाशिकमध्ये जेवढ्या सहकारी बँका काम करतात या सगळ्या तुमच्या बँका आहेत, तुमच्या घरातल्या बँका आहेत आणि तुमच्या अडीअडचणीला केव्हाही तुमच्या पाठीमागे येऊन उभ्या राहणाऱ्या या बँका आहेत. सो माझी तुम्हाला सगळ्यांना एक नम्र विनंती आज बँकेच्या माध्यमातून की आपण आपले सगळे व्यवहार नागरी सहकारी बँकेच्या माध्यमातून सुरू करा. जवळपास सगळ्या बँक देत असलेल्यांपैकी 90% जास्त सेवा आम्ही तुम्हाला देतो आणि अत्यंत. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.